विधानसभा चुनाव नजदीक आते ही खड़से और विधायक चंद्रकांत पाटिल के बीच श्रेय की लड़ाई शुरू हो गई है। रक्षा खड़से और चंद्रकांत पाटिल के बीच बोदवड रेलवे स्टेशन को लेकर लड़ाई शुरू है। रक्षा खड़से की मीडिया पर प्रतिक्रिया के बाद आज विधायक चंद्रकांत पाटिल खड़से परिवार पर जमकर बरसे हैं। केडी आंदोलनात तुम्ही डायरेक्ट माझं नाव घेऊन बोललात, कोणाच्या म्हणण्यावरून बोलतात ते मला माहित नाही. आणि तुम्ही सांगितले कार्यकर्ते तुम्हाला ट्रोल करताय, तर कार्यकर्ता आहे तो. त्याला जर काही वाईट वाटलं तर आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहे. आमच्या सरकारच्या विरोधात आमच्या एखाद्या मंत्र्यांनी व्यवस्थित काम नाही करत, आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करणारे लोक आम्ही त्या याच्यातून आले, मुशीतून आलेले लोक आहे. आंदोलन करणं आमचा स्थायी भाव आहे. त्यातून काही होत नसेल किंवा तुम्ही काही मानत नसेल तर इंग्रज बी याच्यापूर्वी काही मानत नव्हते. त्या इंग्रजांच्या काळात बी खूप आंदोलनं झाली, पण मग शेवटचं आंदोलन यशस्वी झालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे आंदोलन आहे खऱ्या अर्थाने एक चालत आलेली चळवळ आहे. आणि त्या चळवळीला मूठमाती देण्याचं काम कोण करत असेल तर मला ते काही पटत नाही. आणि कार्यकर्ते जर म्हटले तुम्ही, तर खडसे साहेबांची एबीपी माझाची परवाच मुलाखत बघितलेली आम्ही. परवा म्हणजे मागच्या 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी काहीतरी मुलाखत एबीपी माझाला दिली. त्यांना जेव्हा त्यांनी विचारलं की तुमचे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकच आहेत, त्यांनी सांगितलं हो बरोबर आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकच नाही, एकच आहे. म्हणजे खडसेचे कार्यकर्ते आहे. भाजपचा एक पण नाही, राष्ट्रवादीचा एक पण नाही. तुमचेच कार्यकर्ते तुमच्या काळात बसता आणि आमच्या विरोधात किती ट्रोल करता याच्या संदर्भात आम्ही कधी बोलतो का? तुमचे कार्यकर्ते इकडे तुमचा सत्कार करता, तुम्ही मंत्री झाले तर, आणि तिकडे जाऊन वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता. या सगळ्या काही गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तारीख घेतलेली आहे. मी अमित शहा साहेबांची तारीख घेतली आणि मी त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवेल. मी महायुतीतला मारक होणार नाही, पण महायुतीतला एखादा घटक असं करत असेल तर निश्चितच वरिष्ठांपर्यंत मी या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. शेवटी मी ज्या पक्षात राहतो त्या पक्षाची सगळे ध्येय धोरण पाळतो. मी शिवसेनेचा आहे, धनुष्यबाण माझ्यासोबत आहे आणि धनुष्यबाण आणि भाजपाची युती आहे. त्यामुळे त्या युतीच्या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करता, मी माझ्या पद्धतीने काम करतोय.